आपण समाजसुधारकांमध्ये दुसरे समाजसुधारक बघतोय आणि त्यांचं नाव आहे जगन्नाथ शंकर सेठ आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे, महाराष्ट्राच्याच नाही भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पण याच्या आधी आपण बघितलं ते राजा राममोहन रॉय आणि आता हे महाराष्ट्रातलेच आपले आहेत ते म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ. तर जगन्नाथ शंकर सेठ यांच्या बाबतीत आपण जो पॅटर्न फॉलो करतोय तो पुन्हा सगळ्या व्हिडिओमध्ये फॉलो होईलच. पॅटर्न आहे की आपण समाजसुधारक, त्यानंतर त्यांचा जीवनपट, त्यांनी लिहिलेली पुस्तके किंवा सुरू केलेली वृत्तपत्रे वगैरे, त्यानंतर त्यांच्याविषयी इतर जी माहिती असेल आपण तो क्रम आपण नेहमी फॉलो करणार आहोत. त्यामध्ये पण आपण जीवनपट बघताना आपण त्यांचा कालानुक्रमच बघणार आहोत. कालानुक्रम अजिबात सोडायचा नाही, म्हणजे तो समाजसुधारकांचा अभ्यास करताना पण सोडायचा नाही आणि एका समाजसुधारकाचा अभ्यास करतानाही त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या क्रमाने घटना झाल्यात आपण त्याच क्रमाने बघणार आहोत. तर आता आपण बघतो ते म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ. आणि जगन्नाथ शंकर सेठ यांची कौटुंबिक पार्श्वभूमी की त्यांची आई होती, त्यांचं नाव होतं भवानीबाई मुरकुटे. यांचं लहानपणीच निधन झालं. यांचं मूळ आडनाव होतं ते होतं मुरकुटे आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी भवानी शंकर मंदिर आणि धर्मशाळा बांधलेली आहे. त्यानंतर 18 वर्षांचीच असताना वडील शंकर सेठ यांचं निधन झाले. शंकर सेठ यांच्या वडिलांचं नाव आहे, त्यामुळे आपण जगन्नाथ शंकर सेठ असं म्हणतोय. तर शंकर सेठ यांच्या वडिलांचं नाव आहे आणि हे त्या काळामध्ये खूप श्रीमंत पण होते. तर आता आपण बघू तो म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ यांचा जीवनपट. तर जगन्नाथ शंकर सेठ यांच्या जीवनपटामध्ये 1822 साली त्यांनी एक शाळा काढली, ज्याला हिंद शाळा म्हणत होते, आणि पुस्तक मंडळींची स्थापना केली. आता जगन्नाथ शंकर सेठ यांच्याविषयी गोष्ट म्हणजे यांनी स्वतः कुठली पुस्तकं लिहिलेली नाहीत, पण यांनी शिक्षणाच्या बाबतीत खूप महत्त्वाची कामं केलेली आहेत. ते म्हणजे शाळा सुरू करणे किंवा ते आपण बघूच आता कोणते कोणते केलेत. तर त्यांनी पुस्तक मंडळीची स्थापना केली होती. त्यानंतर एल्फिन्स्टन स्कूल आणि कॉलेज सुरू करण्यामध्ये पण यांचा पुढाकार होता आणि यासाठी यांनी एल्फिन्स्टन फंड नावाचा एक फंड पण बनवला होता, ज्यामध्ये स्वतः यांनी पण खूप पैसे हे दान केलेलेच होते. त्यानंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची पण स्थापना केली. तर हिंद शाळा, पुस्तक मंडळाची स्थापना, एल्फिन्स्टन स्कूल अँड कॉलेज, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि बॉम्बे एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना ही सगळी यांनी केलेली आहे. तर त्यानंतर पुढचं म्हणजे 1834 साली स्वतःच्या वाड्यामध्ये यांनी मुलींच्या शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली आणि हे त्या काळी खूप मोठी आणि धाडसी गोष्ट होती. मुलींच्या शिक्षणाला सगळीकडून विरोध होत होता, तरी जगन्नाथ शंकर सेठ यांनी मुलींच्या शाळेसाठी स्वतःच्या वाड्यातली जागा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर 1835ला ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली आणि हे ग्रँट मेडिकल म्हणजे कलकत्त्यामध्ये मेडिकल कॉलेज सुरू झालं होतं आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात पण म्हणजे मुंबई प्रांतामध्ये पण मेडिकल कॉलेज सुरू करावे यासाठी जगन्नाथ शंकर सेठ यांनी प्रयत्न केले होते आणि त्यामधूनच ग्रँट मेडिकल कॉलेज हे सुरू झालं. आणि ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू करण्यामध्ये नाना शंकर सेठ, ज्यांना नाना या नावाने पण ओळखलं जातं, त्या नाना शंकर सेठ यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. त्यानंतर बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाली, त्यामध्ये नाना हे 16 वर्ष सदस्य होते. या बोर्ड ऑफ एज्युकेशनमधूनच पुढं स्वतंत्र शिक्षण खातं हे तयार करण्यात आलं होतं. तर बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना आणि त्यानंतर नाना हे त्याचे 16 वर्ष सदस्य होते. त्यानंतर 1848ला स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी स्थापन करण्यात आली, ज्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी स्थापन करण्यामध्ये पण नाना यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर बॉम्बे असोसिएशनची स्थापना आणि ही त्या काळातली सगळ्यात महत्त्वाच्या संस्थांपैकी एक आहे. म्हणजे जे आपण पुढे जाऊन जे काँग्रेसची स्थापना बघणार आहोत, तर काँग्रेसच्या स्थापनेच्या महत्त्वाचे जे टप्पे आहेत त्यामध्ये हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे, ते म्हणजे बॉम्बे असोसिएशनची स्थापना. तर त्याचे अध्यक्ष पण नाना होते. त्यानंतर 1855ला लॉ कॉलेजची स्थापना केली. 1857ला जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना केली आणि 1862 साली ते कायदे मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. हे कायदे मंडळाचे सदस्य 1861चा जो कायदा आहे त्याच्यानुसार झाले होते. तर यांच्या बाबतीतला हा झाला यांचा जीवनपट की हिंद शाळा आणि पुस्तक मंडळाची स्थापना सुरू केली. त्यानंतर एल्फिन्स्टन स्कूल, त्यानंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, बॉम्बे एज्युकेशन सोसायटी हे सगळंच त्यांनी स्थापन केलं. त्यानंतर स्वतःच्या वाड्यातली जागा मुलींच्या शिक्षणासाठी पण दिली.
त्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेज स्थापना करण्यामध्ये यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यानंतर स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी स्थापन करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाल्यानंतर नाना त्यामध्ये 16 वर्ष सदस्य होते. त्यानंतर बॉम्बे असोसिएशनची स्थापना त्यांनी केली. अध्यक्ष हे नाना स्वतःच होते. त्यानंतर 1855ला लॉ कॉलेजची स्थापना केली. 1857ला जे स्कूल ऑफ आर्ट्सची स्थापना, त्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. आणि 1862 साली ते कायदे मंडळाचे सदस्य बनले. हा झाला नाना शंकर यांचा जीवनपट. आणि आता नानांविषयीच्या काही इतर गोष्टी बघू. ते म्हणजे नाना हे इतर पण त्यांनी खूप महत्त्वाची कामं केलेली आहेत. तर त्यामध्ये नाना यांच्याशी संबंधित कामं असं आपण बघू. ते म्हणजे चिंचपोकळी येथे गॅस कंपनी बनवली. त्यानंतर तानसा येथे एक तलाव बनवला. आता या तलावाचं नाव पण नाना शंकर यांच्याच नावावरून देण्यात आलेलं आहे. तर चिंचपोकळी येथे गॅस कंपनी, तानसा तलाव हे महत्त्वाचा गोष्टी यांनी बनवल्या. त्यानंतर मुंबईच्या विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये पण यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना ही कधी झाली, तर मुंबई विद्यापीठाची स्थापना होण्याचं मुख्य कारण म्हणजे 1854ला आलेला वुड्सचा आयोग. आणि या आयोगाने लंडन विद्यापीठाच्या धर्तीवरती भारतामध्ये पण विद्यापीठं बनवली पाहिजेत अशी शिफारस केली होती. आणि त्यातून 3 विद्यापीठं बनवली गेली, ज्यामध्ये बॉम्बे विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ आणि कलकत्ता. बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता या 3 शहरामध्ये विद्यापीठं बनवली गेली. तर मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेचं ओरिजिन हे कुठे जातं, तर वुड्सच्या आयोगामध्ये जातं. तर मुंबईच्या विद्यापीठाच्या स्थापन करण्यामध्ये पण यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी नानांनी स्वतःच्या वाड्यात छात्रालय सुरू केले होते. त्यातले एक विद्यार्थी आहे त्यांचं नाव होतं बाळशास्त्री जांभेकर. आणि बाळशास्त्री जांभेकर हे पुढचे समाजसेवक आपण तेच बघणार आहोत. तर हे खूप महत्त्वाचे बाळशास्त्री जांभेकर पण आहेत. तर ते पण नानांच्या वाड्यातच शिकले होते. त्यानंतर पर्वतीचा रस्ता पण त्यांनी पुण्यातला बांधून दिला आहे. त्यानंतर त्यांनी जेव्हा ते इंग्लंडला गेले होते तेव्हा त्यांनी बऱ्याच गोष्टी बघितल्या. त्यामध्ये त्यांनी गटारं हे अंडरग्राऊंड आहेत, लंडनच्या धर्तीवरती पथदिवे पण लावण्यात यावे आणि लंडनच्याच धर्तीवरती गटारे हे अंडरग्राऊंड बनवावीत अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या. 1853 साली भारतात जेव्हा पहिली रेल्वे सुरू झाली तेव्हा पहिल्या रेल्वेमधले जे भारतीय प्रवासी होते त्यामध्ये नाना शंकर यांचा पण सहभाग होता. आणि भारतामध्ये रेल्वे बनवण्याचं खूप महत्त्वाचं काम करण्यामध्ये पण नाना शंकर यांचा महत्त्वाचा वाटा होताच. त्यानंतर बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी ही पण त्यांनी बनवली. 1853ला द मर्कंटाईल बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पण ते होते. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी आणि जिओग्राफिकल सोसायटी या दोन्ही सोसायटींच्या अध्यक्षपदी पण ते राहिलेले आहेत. तर चिंचपोकळी येथे गॅस कंपनी, तानसा तलाव, मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत वाटा, स्वतःच्या वाड्यात छात्रालय सुरू केले. त्यांचे एक विद्यार्थी होते बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर लंडनमध्ये पाहिलेल्या गोष्टींवरून त्यांनी भारतामध्ये पण गटारे अंडरग्राऊंड असावेत, पथदिवे पण असावेत अशा मागण्या केल्या होत्या. त्यानंतर बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी, मर्कंटाईल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी आणि जिओग्राफिकल सोसायटीचे अध्यक्ष आणि पहिले रेल्वे प्रवासी, हे सगळ्या गोष्टी पण नाना शंकर यांनी केल्या. आता यांच्याविषयी कोणी कोणी काय काय म्हटलेलं आहे, तर मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं यांच्याविषयी आचार्य अत्रे यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर मुंबईचा शिल्पकार आणि प्रथम नागरिक असं न.र. फाटक यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे पहिले पुढारी असं आचार्य जावडेकर म्हणालेले आहेत. आणि स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते असे दादाभाई नौरोजी म्हणाले आहेत. स्त्री शिक्षणासाठी नाना शंकर यांनी स्वतःच्या वाड्यातली जागा दिली होती. त्यामुळे दादाभाई नौरोजी काय म्हटले, तर स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते हे जगन्नाथ शंकर सेठ किंवा ज्यांना आपण नाना म्हणतो त्यांना दादाभाई नौरोजींनी असं संबोधलेलं आहे. तर हे झाले जगन्नाथ शंकर सेठ.